आपल्या विद्यार्थ्यांनी जे विविध स्पर्धांमध्ये असेल इतरही गोष्टींमध्ये ज्यांनी त्यांचं नैपुण्य दाखवलं, आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये ज्या शाळांचा याच्यामध्ये निवड झाली, मला वाटतं चिंचू आहे, महालपाटणा आणि खालप या तिन्ही शाळांच्या सर्व शिक्षक वृंदांना त्यांच्या इतरही सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून मी अभिनंदन होण्यासाठी त्यांना स्फुरण देण्यासाठी ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार शासनाच्या वतीने दिला जातो। आपणही इतरही शिक्षकांनी आपल्या शाळांमध्ये अनेक सुधारणा केलेल्या असतील। हे टोकन स्वरूपामध्ये आपण एखाद्या तालुक्यामधनं 3 शाळा निवडतो, याचा अर्थ इतर शाळांमध्ये प्रगती झाली नाही असं काही होत नाही। आणि त्याचबरोबर आपल्या ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव इथं आपण करतोय, या विद्यार्थ्यांचे पण मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर मी बच्चाव सरांकडनं थोडी माहिती घेत होतो। आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 350च्या वरती शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काम करतात, पण पटसंख्या जी आहे ही काय आपल्या तालुक्यापुरती किंवा जिल्ह्यापुरती मर्यादित नाही आहे। ही समस्या सगळीकडेच आहे की एकंदरीत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ही आता दिवसेंदिवस रोडावत चालली आहे, कमी होत चालली आहे। आपल्या तालुक्यात तरी समाधानकारक म्हणता येणार नाही, पण त्यातल्या त्यात 7,000ची पटसंख्या आपल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आहे। माझी आपल्या सर्वांना शासनाच्या वतीने आणि म्हणजे स्वतःची पण आपल्याला विनंती राहील की आपली पटसंख्या ही कशी वाढू शकेल याच्यासाठी आपण प्रयत्न करावे। दिवसेंदिवस आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या समोर नवीन इंग्लिश मीडियमच्या शाळा असतील, पब्लिक स्कूल्स असतील, नवीन येणाऱ्या शाळांच्या हे आपल्या समोरचं एक आव्हान हे कायम वाढत चाललंय। पण त्याच्यामध्ये ही गोरगरिबांचे मुलं असतील, होतकरू असतील, यांना शिक्षण देण्याचं काम आपल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधनं उत्तम पद्धतीने होतं। या अपेक्षेने आपण ही पटसंख्या कशी वाढेल याच्याकडेही लक्ष द्यावं, कारण एकीकडे घटणारी पटसंख्या आणि दुसरीकडे अतिरिक्त होत असलेले शिक्षक या दुहेरी कचाट्यामधनं आज आपला शिक्षण विभाग जातोय आणि त्याच्यामुळे याच्यातनं दोन्ही पद्धतीने नुकसान होतं। एकीकडे शिक्षणाचं पण नुकसान होतं, शिक्षकांचं पण होतं आणि विद्यार्थ्यांचं पण होतं। यातनं जर बाहेर निघायचं असेल तर स्वाभाविकच आपल्या शाळेचा दर्जा जर आपण सुधारवला तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये पटसंख्येमध्ये वाढ होईल। मला वाटतं बच्चाव सरांचं कायम मार्गदर्शन आपल्या सर्वांना असतं। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली। आपण थोडंसं बच्चाव सर एक आता येणाऱ्या वर्ष 2-3 वर्षासाठी एक प्लॅन करू, थोडीशी याच्यावर आपण चर्चा करून एक असा पुरस्कार आपण आपल्या दोन्ही तालुक्यांपुरती तरी करू की ज्या शाळेमध्ये पटसंख्या वाढेल यांच्यासाठी काहीतरी स्फुरण देण्यासाठी, यांना उत्साह वाढवण्यासाठी तरी आपण एक पुरस्कार याची निर्मिती करू, जेणेकरून आपल्या शिक्षकांना त्यांच्या केलेल्या कामाची, मेहनतीची कुठंतरी त्यांची दखल घेतली असाही त्याच्यामधून आपल्याला संदेश देता येईल। प्रार्थना हेच आमचे
मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी, माणसा